नमस्कार, साई पूजा रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला केळं आणि चिक्कू याच्या वड्या करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 केळं चिरून घेतले, 2 चिक्कू चिरून घेतलेत, चिक्कू साल काढून चिरून घेतलेत, त्याच्यानंतर अर्धा वाटी खवा आहे, अर्धा वाटी साखर आहे, म्हणजे अर्धा कप दोन्ही घेतला तरी चालेल, नंतर अर्धा टीस्पून सुंठ पावडर, अर्धा टीस्पून दालचिनी पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा चमचा घेतला तरी चालेल। प्रथम आपल्याला ताटलीला तूप लावून घ्यायचंय, कारण वड्या झाल्या झाल्या लगेच थापावं लागतं, तेव्हा वेळ मिळत नाही, म्हणून ताटलीला आधी आपण तूप लावून घेऊ। आता पातेल्यामध्ये केळं, चिक्कू आणि साखर एकत्र करून आटवायला ठेवायचं। आता साखर विरघळली आहे, पण हे थोडं घट्ट व्हायला पाहिजे, घट्ट होईपर्यंत गॅसवर आटवून घ्यायचं आणि कायम ढवळत राहायचंय, गॅस मीडियम ठेवायचा आहे। आता सतत 5 मिनिटं मी असं ढवळत राहिलेलं आहे, सतत ढवळत राहणं वड्याला फार आवश्यक असतं। आता हे एवढं आटल्यानंतर मी हा खवा ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि खवा सुद्धा थोडा वेळ आटवायचा आहे घालून। आता हे आटत आलंय, साधारण 3 मिनिटं मी पुन्हा खवा घातल्यानंतर ढवळत राहिले सतत। आता त्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर, दालचिनी पावडर आणि वेलची पावडर घालत आहोत। आता हे ढवळायचंय। वड्या झाल्या आहेत असं कसं कधी समजायचं, तर हिचं जे पातेल्याला असं असं झाऱ्याने करून बघायचं, दिसतंय तुम्हाला, हे असं पांढरं दिसलं की वड्या होणार आहेत असं समजायचं आणि गॅस बंद करायचं आणि खाली घेऊन असं ढवळायचं घट्ट होईपर्यंत आणि लगेच ताटलीमध्ये थापायला घ्यायचं, पण घट्ट होईपर्यंत खालीच असं ढवळायचं, म्हणजे वड्या खुसखुशीत होतात। हे बघा, हे पांढरं, हे मगाशी मी दाखवलेलं, हे जे दिसतंय ना, ह्याच्यामुळे वडी होती, असं झालं की लगेच गॅस बंद करून खाली काढायचा। आणि आता मी हे पूर्ण खाली पुन्हा थोडं ढवळून गेलं, आता बघा घट्ट होतंय, तर एवढं घट्ट होतंय म्हणलं की ते ताटलीत घ्यायचं थापायला। आणि ही क्रिया फार भराभरा व्हायला पाहिजे, कारण लगेच घट्ट घट्ट व्हायला लागतं ते, म्हणून थोडंसं घट्ट होत आल्यावर ताटलीमध्ये काढून घ्यायचं। आता या वड्या आपण थापून घेऊया। या बटर पेपरला मी तूप लावून घेतलंय, त्याने आपण अशा थापून घेऊ। जाडी जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढी करून घ्या। ह्या अशा वड्या थापून झाल्या, थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण वड्या कापून घेऊया। आता 5 मिनिटं झाली आहेत, मी याच्यावर डेसिकेटेड कोकोनट तेव्हाच थोडंसं घालून घेतलं डेकोरेशनसाठी। आता मी वड्या कापते। आता या वड्या कापून झालेल्या आहेत, मी थोड्याशा मऊ केल्यात वड्या, म्हणून गॅसवरनं थोडंसं लवकर खाली उतरवलंय। तुम्हाला ह्यापेक्षा जर घट्ट वड्या हव्या असतील तर गॅसवर 1-2 मिनिटं जास्ती ठेवा आणि मग खाली काढून ढवळा, म्हणजे व्यवस्थित वड्या होतील। मऊ हव्या असतील तर जरा जाड आकाराच्या काढा आणि घट्ट असतील तर थोड्याशा पातळ केल्या तरी चालतील। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।